हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, प्रॉफिट आणि लॉस मधील हा एक शानदार क्वेश्चन आहे, जो की पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आला होता. आता लास्ट व्हिडिओज मध्ये जे आहेत आपले, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रॉफिट लॉस काय असते आणि एक्झॅक्ट कन्सेप्ट काय असते, प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट केल्या जाते. ठीक आहे. आता एक सायकल 2,850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा झाला. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल? पहा, त्याने किती रुपयाला विकली? 2850 ला विकली. आणि त्याला नफा किती झाला? 100%. मग कोणतीही वस्तू जी असते स्वतःमध्ये काय असते? 100% असते. आता त्याला 14% नफा झाला म्हणजे ती वस्तू किती झाली? 114% झाली. ठीक आहे. म्हणजे त्याने 14% नफ्याने विकली म्हणजे ती 114% झाली. आता 114% ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 2850 रुपीज. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला नफा होईल? मग आता इथं काय करायचं? 114% ची व्हॅल्यू दिली आहे. दोन्ही साइडला 114% ने काय करा? डिव्हाइड करा. म्हणजे 1% येईल आपल्याकडे. 2850 भागीला 114. आता मला किती पाहिजे? 8% पाहिजे नफा. नफा 8% म्हणजे ती वस्तू कितीला विकणार? 100 रुपयाची वस्तू आहे, 8% नफा पाहिजे म्हणजे मी कितीला विकणार? 108% ला. मग आता दोन्ही साइडला मी 108 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे हे होतील 108% आणि इथं पण मी मल्टिप्लाय करणार 108 ने. 2850114 इंटू 108. ठीक आहे. याला सॉल्व्ह करूयात आपण. पहिला 3 जर भाग दिला तर 3 त्रिक 9 आणि 3 8 24. हे होतील 3 9 27, 3 5 15. 19 दुनी 38 आणि 19 5 95. आता या दोन्ही काय करूयात आपण? याला भाग देऊयात. 2 पंच 10 आणि 2 चूक 8. 50 गुणीला 54 म्हणजे किती होतील? 2700. 2700. आता मी हे एवढं फास्ट कसं केलं? तर मी काय केलं? या 50ला काय केलं? 50 या 54ला मी 27 गुणीला 2 केलं. आणि या दोघांचा केला गुणाकार म्हणजे 100. 100 आणि 27 2700. ठीक आहे. एवढे फास्ट कॅल्क्युलेशन तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल सर, तुमचे येऊन जातात कॅल्क्युलेशन पण असे फास्ट होतात. 2700 रुपयाला विकली त्याने ते. ठीक आहे. आपल्याला विक्री किंमत काढायची होती. आता एक्झाम मध्ये एवढे सगळे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपल्याला सरळ सरळ 100%, 100 कॉस्ट प्राइस काय असते? 100% असते. मग 14% ने जर त्याने विकली नफ्याने तर 114 झाली. 114 ची व्हॅल्यूच आपल्याला हे दिलेली आहे. 114 ची व्हॅल्यू जर आपली 2850 आहे, तर मग मी काय करणार? सरळ सरळ 114 आणि हे 108 मला 8% ने काढायचं आहे. तर मी 108% ची किंवा 108 युनिटची व्हॅल्यू काढणार सरळ सरळ बस. एका लाईन मध्ये याचा आन्सर होते पहा. हे तुम्हाला समजण्यासाठी एवढं सगळं आपण केलेलं आहे. अदरवाईज कुठलाच फॉर्म्युला वापरायची गरज नाही. कुठलाच आपल्याला ट्रिक वापरायची गरज नाही जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. 15% नफा म्हणजे काय? तर 115. आता मी 15%ला असं म्हणू शकतो का? 15% म्हणजे 320. तर हो म्हणू शकतो. ठीक आहे. फ्रॅक्शन मध्ये मी त्याला अपूर्णांकामध्ये लिहिलं 15%ला. किंवा मी असंही करू शकतो, जर 15% नफा झाला तर 115% ची व्हॅल्यू किती दिली आहे? जसं की लास्ट क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं 184. 115% ची व्हॅल्यू आहे. मग मी काय करणार? 1% ची व्हॅल्यू काढणार. 184 आणि डिवायडेड बाय आपले किती दिले? 115. आता मला कितीची व्हॅल्यू पाहिजे? 1% दिली तर ठीक आहे. 20% नफा हवा असेल म्हणजे 120% ची. 20% नफा म्हणजे काय? तर 120% ची ती वस्तू विकली गेली. मग याला मी 120 न मल्टिप्लाय करणार म्हणजे हे होतील 120%. याला पण मी 120 न मल्टिप्लाय करणार. 184 115 इंटू 120. आता प्रत्येक वेळेस असं मल्टिप्लाय करून असं दाखवायची गरज नाही आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपण आधी 1 युनिटची व्हॅल्यू काढणार आणि
नंतर जेवढ्या ज्याची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे त्याने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, याला आपण सॉल्व्ह करूयात. 23 ने याला भाग जाईल पहा. 23 पाच, पण इथं 23 ने भाग जाईल का? इथं 23, 8चा जर भाग केला आपण, समजा जर 23 गुणिले 8 जर केलं, 8 त्रिक 24, 4, 8 2, 8 2, 16 2, 184. ठीक आहे. 23 5 115 आणि 23 8 किती होतील आपले? 184. आता बारी आठी किती झाले? 96,960 भागीला 5 आणि हे पर्सेंट इथं जसेच्या तसे. हे 5 1, सॉरी इथं पर्सेंट वगैरे नाही आहे. आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू काढत आहोत. पर्सेंट नाही आहे. मग हे होतील आपले 5 1 5 आणि 5 9 45, 5 1 5 5 9 45 आणि 1 5 जुनी 10, 192. 192 ते हवं असेल तर ती खुर्ची कितीला विकावी? 192 ला ती काय करावं लागेल? विकावी लागेल आपल्याला. पहा, आपण काय केलं, आता हे समजण्यासाठी मी एवढ्या सगळ्या स्टेप लिहिल्या नाही तर काही गरज नाहीये. सरळ सरळ मी असं म्हणू शकतो की 115 ची व्हॅल्यू किती आहे? 184, 115 युनिटची. मग मला 20% नफा पाहिजे, म्हणजे 120 युनिटची व्हॅल्यू पाहिजे. सरळ सरळ मी 115 ने याला डिवाइड करणार आणि 120 ने काय करणार? मल्टिप्लाय करणार आणि याला सॉल्व्ह करणार. बस एका स्टेप मध्येच आन्सर येते. आता हे केव्हा येईल? जेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली असेल, तेव्हाच तुम्ही काय करू शकता, याला असं सॉल्व्ह करू शकता. तर भेटूयात फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत.